वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवरती 13 जुलै 2024 रोजी शनिवारी माननीय पंतप्रधान वाढवण बंदराचे भूमिपूजन करणार आहेत. तर काही प्रकल्पांसाठी लागणारी जमिनीची पर्सेंटेजला काय म्हणतो आपण, पर्सेंटेज त्या गावांमधील आणि एक्सप्रेसवेचे मग मार्गिका असेल, वेस्ट साईड ॲम्युनिटी असेल, इंटरचेंजेस असतील किंवा पुढं इंटिग्रेटेड टाउनशिप असतील, तर गुणोत्तर किंवा शेकडा टक्केवारी. तर जे काही विरोध होत आहे, तर एखाद्या मार्गिकेला बाधित किंवा लाभार्थ्यांचं शेकडा गुणोत्तर किती आणि विरोध करणारे खरंच लाभार्थी किंवा बाधित आहेत का, या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार असतील किंवा केंद्र सरकार असतील हे शोधून काढतील का. सगळ्यात महत्त्वाचं, बरेच आशय सांगितलेले आहेत. थोड्या वेळात आणखीन काही शॉर्ट्स देखील बनवणार आहेत. नेमकं चाललंय काय, प्रकल्प म्हटलं की विरोध, मग नेमकं ह्याच्यामध्ये जे बाधित किंवा लाभार्थी आहेत ते आहेत का, आणखीन दुसरं कोण, ह्याचा शोध जनसामान्य नक्कीच घेतील या आशयाने आजचा हा छोटासा व्हिडिओ. वाढवण बंदर असो, दिघी बंदर असो, मुंबई येथे येऊ घातलेला नवीन विमानतळ असो, किंवा आज महाराष्ट्रामध्ये पूर्णत्वाला जाणारे एक्सप्रेसवेज असो, किंवा प्रस्तावित काही भविष्यातील मार्गिका असो, यांच्या पार्श्वभूमीवरती, तसेच काही इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशिप ज्याला नोड्स असं म्हटलं जातं, मग पुणे बेंगलोरवरचा सातारा जिल्ह्यातला दहिवडीचा नोड असेल, सुरत चेन्नईच्या पार्श्वभूमीवरती जवळानी आणि टाकळी आरणगाव येथील नोड असेल,